सूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांचे नक्की चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो। श्रावण महिन्यातली दुर्गाष्टमीला आपल्याला आपल्या कुलदेवीला आपल्याला ही गोष्टीचं अर्पण करायची, ही गोष्ट म्हणजे तिचं अर्चन करायचं आहे। त्याचबरोबर दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवीच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ते सुद्धा बघणार आहोत। बघा, कुलदेवी ही लवकर पावणारी असते, त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीला कुळ आईला काय अर्पण करायचं आहे, काय सेवा करायची आहे, महिन्यातून एकदा तरी तिची ही सेवा घडलीच गेली पाहिजे। किंवा वर्षात ना हा दिवस असा असतो की आपल्याकडून तिच्यासाठी ह्या गोष्टी तिला अर्पण केल्याच गेल्या पाहिजे। त्याचबरोबर व्यापार असेल, घर असेल, आपल्या प्रत्येक व्यापारात वृद्धी व्हावी, घरात धनधान्याची वाढ व्हावी, याच्यासाठी आपल्या घरात हे यंत्र, ही वस्तू आपल्याला लावलीच गेली पाहिजे। कोणती वस्तू आहे ती तर तुम्हाला नक्कीच पुढे समजणार आहे। व्हिडिओला सुरुवात करते। श्रावण महिना म्हटलं की महादेवाला समर्पित आहे आणि सगळीकडे महादेवाचा रुद्राभिषेक असेल, अभिषेक असेल चालू आहे। गावोगावात मंदिरामध्ये पाणी अर्पण केलं जातं, केंद्रामध्ये अभिषेक केला जातो। पण त्याचबरोबर जर आपल्याकडून ह्या गोष्टी घडतायत, आता म्हणजे गणपतीची झाली, महादेवाची झाली, मंगळगौर, आता आपल्याला करायची आहे ते आपल्या कुलदेवीची सेवा। बघा महिलांनो, जे कोणी माझा व्हिडिओ बघताय ना, मला आता नाही का सांगायचं आहे, कुलदेवीची सेवा का करावी। आपल्या संसारात सगळ्या काही गोष्टी आपल्याला असं वाटतं की सगळं काही चांगलं चालावं, भरभराट व्हावी, प्रगती व्हावी, मुलांचं शिक्षण असेल किंवा त्यांचं नोकरीत असेल किंवा त्यांचा विवाह असेल, प्रत्येक गोष्टी आईला ही चिंता असतेच। आईला जशी चिंता असते तसे आईची इच्छा पूर्ण करणारी फक्त ही कुलदेवी असते। तिचं कुठल्याही प्रकारचा कोप आपल्यावर होऊ नये। बघा, एखादी गोष्टीचं नवस आपल्याकडून झालेलं असतं आणि आपल्याला माहिती नसतं की म्हणजे आपण बोलून जातो आणि करायच्या वेळेस पूर्ण आपल्याकडून ते राहून जातं। मग आपल्याकडून जेव्हा ह्या गोष्टी राहून जातात ना, तेव्हा मग आपल्याकडून त्या पूर्ण व्हाव्यात, एक तर वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे आणि नाही झाल्या तर कमीत कमी तिची आपल्याकडून आळवणी झाली पाहिजे, तिची आपल्याकडून पूजा झाली पाहिजे। आता पूजा काय करायला पाहिजे तिची, मेन म्हणजे आपण म्हणतो ना की कुळाचार करायला पाहिजे। कुळाचार खरं तर उद्या काय सेवा करायला पाहिजे, सेवेच्या बाबतीत आपण अगोदर बोलूया की बघा, उद्या दुर्गाष्टमी असल्यामुळे महिन्यातला हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। मंगळवार असेल, शुक्रवार असेल, दुर्गाष्टमी, पौर्णिमा, ह्या दिवशी आपल्याकडून कुळदेवीची सेवा झालीच पाहिजे। आपल्या घरात छोटासा टाक असतो बघा। आता जर म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं असतं की जॉईंट फॅमिली असते, मोठ्या घरात एक टाक असतो आणि जेव्हा आपण मुलगा आणि त्याची वाईफ, म्हणजे मुलगा जेव्हा बाहेर सर्व्हिसला जातो तेव्हा त्यांच्याकडे छोटा फोटो वगैरे असतो। पण ज्यांच्याकडे म्हणजे हे बघा, फोटो असो किंवा टाक असो, ह्या दोन्ही पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आपला भाव तेवढा महत्त्वाचा असतो। कुलदेवीचा टाक म्हणजे साक्षात आई तिथे असते। म्हणून आता आमची आई तुळजापूरची आई आहे, भवानी आई, तुळजाभवानी। तर आता काय करायचं, ह्या दिवशी काय झालं पाहिजे आपल्याकडून, सकाळी तिला ना एकतर आपण रोज महिलांनी उठून एकतर हळदी कुंकू लावलंच गेलं पाहिजे, गंध लावू नये महिलांनी तर, आणि आपल्या कपाळी पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। हे झाल्यानंतर आपल्या घरात दुर्गा सप्तशती पाठ हा झालाच पाहिजे। बघा, महिन्यातून एकदा तरी आपल्याकडून दुर्गा सप्तशती पाठ झालाच पाहिजे। मग तुम्ही दुर्गाष्टमीला करा किंवा पौर्णिमेला करा, पण करायचंच आहे। आता राहिलं दुर्गाष्टमीचं, तर दुर्गाष्टमीला आपल्याला काय करायचं आहे की ह्या दिवशी कुंकुमार्चनची सेवा खूप महत्त्वाची असते। बघा, कुंकुमार्चन कशावर करायचं आहे, टाकावर केलं ना तर अतिशय महत्त्वाचं असतं। बघा, टाक घ्यायचं आहे, ज्यांच्याकडे टाक आहेत ना त्यांनी अवश्य याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे। पाचही बोटांनी कुंकू वरतून खालून वरतीपर्यंत आपल्याला हे अर्पण करायचं असतं। आता कुंकू अर्पण करताना ते कसं पाहिजे, लाल कुंकू पाहिजे का तर नाही, हळदीचं कुंकू असतं ते बघा, ते केमिकल विरहित असतं। ते कुंकू अतिशय महत्त्वाचं असतं। ते कुंकू आपण कपाळी सुद्धा लावू शकतो, कुंकू उभारण्याचा प्रॉब्लेम येत नाही। आता जेव्हा टाक असेल तर त्यांनी असं करा, आणि ज्यांना टाक नाही आहे, श्रीयंत्र असेल तुम्ही श्रीयंत्रावर करा, नसेल श्रीयंत्र तर तुम्ही सुपारी समजून एखादी आपली कुलदेवी म्हणजे सुपारीला कुलदेवीचं स्वरूप म्हणा आणि तिच्यावर कुंकुमार्चन करू शकता। हे कुंकू आपल्याला गोळा करून व्यवस्थित ठेवायचं आहे। ते दिवशी पूर्णपणे, उद्या जरी संपूर्ण ठेवलं तरी चालते। दुर्गाष्टमी कधी आहे, 20 ऑगस्टला, म्हणजे उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारी ही 20 ऑगस्टला आलेली आहे दुर्गाष्टमी। संपूर्ण दिवसभरात तुम्ही ही सेवा कधीही करू शकता। यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा जप करून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। त्या विरहित आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नवर्ण मंत्राची 1 माळ 11 माळ घ्यायची आहे। बघा, कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद असेल ना, तर मला एका सेवेकरांनी म्हणजे दादांनी सांगितलं होतं, तुम्ही महिलांनी जेवढी ना कुलदेवीची सेवा करू ना, जेवढा मंत्र जप करू ना, आता आपल्याकडून सपोज या धावपळीच्या युगात आपल्याला सेवा करणं शक्य नसतं, मग पाठ होणं शक्य नसतं, मग काय करायला पाहिजे, रोज एक तरी माळ घ्यायला पाहिजे। का माहिती आहे का, तुमच्या आयुष्यात ज्या काही घडामोडी होतात, जे काही चांगले बदल होण्याची आपल्याला अपेक्षा असते,
म्हणून आपण आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा अभिषेक करत असतो, तिचं चोळी बांगडी करत असतो, तिचे 11 अलंकार तिला अर्पण करत असतो. त्याच पद्धतीने आपल्याकडून ह्या ज्या सेवा असतात ना, म्हणून आपल्याकडून जेव्हा ह्या गोष्टी घडायला लागतात ना, की एक माळ रोजची करायची आहे, तर तेव्हा तिचा एक माळ जेव्हा करतो तेव्हा आपल्या आयुष्यात हळूहळू खूप चांगले बदल व्हायला लागतात. तिची सेवा घडत असते. खरं तर घरातील करती महिला जी किंवा आता तुम्ही वेगळे राहताय किंवा तुम्ही एकत्र आहे, गावीवरून शहरात आलेत, तुम्हाला पण करायचं आहे. बघा, महिलांनी ते सगळ्यांनीच करायला हवं. एक माळ नवरनव मंत्राची करायची आहे. त्याचबरोबर आता ह्या दिवशी देवी आईला काय अर्चन करायचं आहे? कुलदेवतेला आवडणाऱ्या वस्तूपैकी लवंग ही एक खूप महत्त्वाची वस्तू असते. लवंग तुम्ही 11 घ्या किंवा 21 घ्या. ह्या लवंग आपल्याला काय करायच्या आहेत? 21 लवंगा घेतल्या त्या पूर्णपणे म्हणजे अर्धवट नसायला पाहिजे. फूल असतं ना त्याचं पुढचं फूल, तर आपल्याला ते पूर्णपणे व्यवस्थित घ्यायचं आहे. ते फूल घेतल्यानंतर ना एक लवंग हातात घ्यायची. एक लवंग हातात घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम श्री प्रसिद्ध कमले कमलालय प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नमः. तुम्ही यूट्यूबला लावून द्या, नित्यसेवेमध्ये तुम्हाला मंत्र मिळून जाईल. एक लवंग घेऊन त्याच्यावर अर्पण करायचे कुलदेवतेला. आता उद्या उपवास आहे, तुम्हाला जर उपवास नसेल तर तुम्ही त्याचं अर्चन करू शकतात. म्हणजे त्या दिवशी तुम्ही खाऊ शकतात. घरातील ज्यांना उपवास असेल त्यांनी ती चघळून खावी, मसाल्यामध्ये त्याचा वापर करू नये. आता ही सेवा करताना का केली जाते? तर कमलात्मक मंत्र हा माता लक्ष्मीचा, कुलदेवतेचा अतिशय महत्त्वाचा, अतिशय प्रिय मंत्र आहे. त्याचबरोबर तिला आवडणारी लवंग ही अतिशय महत्त्वाची असते. म्हणून ही सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे. आता हे झालं अर्चन करण्याची सेवा, किंवा तुम्ही तिला लवंगांची माळ असेल, 11 लवंगांची माळ असेल, तुम्ही तिला अर्पण करू शकता. उद्या कोणत्याही मंदिरात जा किंवा तुमच्या म्हणजे कुलदेवतेचं आता कुठे जर असं आपल्या गावात किंवा शहरात कुठेतरी मंदिर असेल, आता तुळजाभवानीचं कुठेतरी मंदिर असेल किंवा दुर्गा मातेचं असेल, तुम्ही तिथे जाऊन ते मंदिरात माळ घालू शकतात. दुसरं म्हणजे ह्या दिवशी कोणतं यंत्र लावलं गेलं पाहिजे, कोणती वस्तू लावली गेली पाहिजे. काय असतं ना, आपल्याकडं ना यंत्र नाही येते. आपल्या घरात धनधान्याची बरकत वाढावी, व्यापारात वृद्धी व्हावी, व्यापार चालत नाही दिवसेंदिवस, याच्यासाठी दुर्गाष्टमीला बघा 64 योगिनी यंत्र हे खूप महत्त्वाचं असतं. बघा महिलांनो, दादांनो, बघा आपण जेव्हा हे यंत्र जर तुम्ही लावलेलं असेल पहिलं, तर दुर्गाष्टमीला आपल्याला ते काढायचं आहे, ते स्वच्छ पुसायचं आहे, त्याला गंगाजल लावायचं आहे, स्वच्छ धुवून पुसून ते पुन्हा ते आपल्याला दरवाजा स्वच्छ करून ते लावायचं आहे त्याला. आता बघा पण आता काय करायचं आहे, जेव्हा आपण ते काढून घेऊ, दरवाजा स्वच्छ करू, ते पुसून घ्यायचं आहे, गंगाजलाने आपल्याला ते साफ करून घ्यायचं आहे, आपल्या उजव्या हातात धरायचं आणि आपल्याला 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. 11 माळा तुम्हाला ओम ऐन ड्रीम क्लीम चामुंडा विच्चे नवरनव मंत्राचा जप करायचा आहे. हे मंत्र आपल्याला तिथे म्हणायचेच आहेच बघा. आणि हे झाल्यानंतर म्हणजे बघा, आपण काय म्हणतो, एखादी गोष्ट जुनी असते आणि ती जेव्हा सिद्ध होते ना, तिचा जास्तीत जास्त आपल्या घरात उपयोग होत असतो, तिचा परिणाम दिसून येत असतो. म्हणून तुम्हाला सांगते, वेळोवेळी आपल्याला दुर्गाष्टमीला हे यंत्र व्यवस्थित म्हणजे जे काय आपलं हे असतं ना, तो 64 योगिनी यंत्र, ते आपल्याला स्वच्छ करून त्याच्यावर मंत्र जप करून आपल्याला ते लावायचं असतं. त्याची तिथे पण पूजा करायची असते. आता हे झालं, पण आता घरात आपल्याला काय सेवा करायची आहे? आपल्याकडून महालक्ष्मी अष्टकमचं बघा, श्रावणामध्ये आपल्याकडून जेवढं जास्तीत जास्त सेवा होईल तेवढे आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचे पाठ करायचे आहेत, पारायण करायच्यात. म्हणजे किती तुम्ही 11 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा, रोज 11 किंवा 21 वेळेस म्हटल्याच गेलं पाहिजे. त्याचबरोबर 16 वेळा श्रीसुक्त संध्याकाळी म्हटलं गेलं पाहिजे. दिवसभरातनं तुम्हाला ना जेव्हा वेळ मिळेल ना, तेव्हा ही सेवा करायची. ही सेवा कशाची आहे? माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा असते. आणि जेव्हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जेव्हा ही सेवा करतो ना, अर्थात तुम्हाला 21 दिवसानंतर ह्या सेवेचा उपयोग चांगला होतो. तुम्ही रोज ही सेवा करू शकतात. आता जेव्हा आपण ही सेवा करतो तेव्हा अर्थात आपल्याकडून ही सेवा म्हणजे तुम्ही देवापुढे बसून आपल्या घरात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा एवढी प्रभावी आहे महालक्ष्मी अष्टकमची, त्याचबरोबर कनकधारा स्तोत्र. पण तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणून बघा, त्याचा अनुभव बघा तुम्ही किती छान येतो ते. त्याचबरोबर श्रीसुक्तमची सेवा इतकी प्रभावी सेवा आहे ना, का ह्या सेवेमुळे खरंच म्हणजे माझ्या स्वतःचा अनुभव आहे की म्हणजे खरंच खूप फरक पडतो. जेव्हा जेव्हा ही सेवा घडते ना, तेव्हा तेव्हा ना घरात चांगली आवक असते, माता लक्ष्मी स्थिर असते, जाणवतं ते आपल्याला सुख, शांती, समाधान हे सगळं दिसतं. आणि जेव्हा आपल्याकडून ही सेवा होत नाही ना, तेव्हा आपल्याकडून म्हणजे घरात पण आहे ना, किती आलं तरी कमी पडतं. आणि कितीही लाख रुपये पेमेंट असू द्या, मग 1 रुपया राहत नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे सांगते, ही सेवा खूप महत्त्वाची असते. तर आजच्या पुरते इतका झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ ते सांगते. श्री स्वामी समर्थ.